नमस्कार, आपलं सर्वांचं माझं लातूर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मी डॉक्टर सदानंद कांबळे, सहाय्यक प्राध्यापक औषध वैद्यकशास्त्र विभाग, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे कार्यरत आहे। मी जीबीएस साठी नोडल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे आपल्या महाविद्यालयामध्ये। तर आज आपण जाणून घेऊया की जीबीएस आजार काय आहे। तर सध्या जी आपल्या सगळ्यांमध्ये जी भीती निर्माण झालेली आहे की जीबीएस काय आहे आणि असं वाढत आहे, हा करोना सारखा तर पसरणार नाही ना, म्हणून आपल्याला जी भीती वाढत आहे ती भीती आपण सगळी काढून टाकली पाहिजे। कारण हा आजार संसर्गजन्य नाहीच। जर हा आजार संसर्गजन्य नाही तर हा आजार वाढतो कशामुळे, मग ते वाढत आहे, मग हे असं का होत आहे? तर हा आजार मूळतः दूषित पाणी किंवा दूषित अन्नातून सेवन केल्यामुळे आपल्या पोटामध्ये जे जंतू जात आहे, जसं की त्या आजाराचा मुख्य जंतूचं नाव आहे कॅम्पाइलोबॅक्टर जेजुनी, किंवा इतरही व्हायरल इन्फेक्शनमुळे पण हा आजार होऊ शकतो। तर हा आजार एकमेकांना पसरणारा नाही, किंवा हा आजार आपण दूषित पाणी जर सगळ्यांनी एकाच ठिकाणचं दूषित पाणी पिलं तर त्यामुळे या आजाराचा उद्रेक होत आहे। हा आजार खूपच दुर्मिळ आहे। तसं आपण बघितलं तर 1 लाखामध्ये एखादा रुग्ण आढळतो। याआधी असा हा उद्रेक जगांमध्ये 1-2 ठिकाणीच आढळला आहे, जसं की चीनमध्ये आणि पेरू या ठिकाणी असं आधी आढळलेला आहे। यावेळी आपल्याकडं पुण्यामध्ये 100 रुग्ण एकाच वेळी येणं ही मोठी बाब आहे, कारण याआधी असं कधी घडलेलं नाही। तर हा आजाराचं नाव आहे गुलेन-बारी सिंड्रोम। कॅम्पाइलोबॅक्टर जेजुनी हे इन्फेक्शन जेव्हा आपल्या पोटामध्ये येत आहे तेव्हा आपल्याला संडास लागते, डायरिया होतो, लूज मोशन होत आहे। हे लूज मोशन झाल्यामुळे आपल्याला वीकनेस येतो, पण त्यावेळी आपल्याला हे आजार जीबीएस मध्ये होत नाही, कारण हा आजार आपल्याला जुलाब होऊ शकतो, किंवा कधी कधी आपल्याला साधा सर्दी खोकला हे पण होऊ शकतं, जेणेकरून ते व्हायरल इन्फेक्शन मुळे आपली जी प्रतिकार क्षमता आहे, प्रतिकार शक्ती आहे, जी आपल्या नसांविरुद्ध काम करायला लागते, पण ते शक्यतो आपल्याला जुलाब लागले की 1 आठवड्यानंतर, 2 आठवड्यानंतर, किंवा कुणाला 3 आठवड्यानंतर ही सुरुवात व्हायला लागते। तर हे आजार झाल्यानंतर आपली इम्युनिटी आपल्याच नसांना का बरं मारते हे आपल्याला कळायला पाहिजे की हा आजार त्या कॅम्पाइलोबॅक्टर जेजुनीमुळे सुरुवात होते फक्त, पण मेन आजाराचं लक्षण हे आपल्याला 1-2-3 आठवड्यानंतरच जाणवतात, कधी 1 आठवड्यानंतर, कधी 2। याची सुरुवात म्हणजे काय होतंय तर आपले जे नसा आहे या नसांवरती, जसं की आपल्या हातापायाच्या ज्या मांसपेशी आहे त्यांना जी वायरिंग आहे, वायरिंग म्हणजे की मेंदूपासून जे आपल्याला स्पायनल कॉर्ड येते, मज्जातंतू, तिथून हाताला वायर येतात, पायाला वायर येतात। हे पायाला आपल्या वायरिंग वरती जसं कवरिंग असते जेणेकरून आपल्याला करंट लागू नये, असंच आपल्या नसांवरती देखील कव्हर असते। आपली जी इम्युनिटी आहे, आपली जी प्रतिकार शक्ती आहे, ही अचानकपणे ह्या कॅम्पाइलोबॅक्टर जेजुनी किंवा दुसऱ्याही इन्फेक्शनमुळे ऍक्टिव्हेट होऊन आपल्याच पेशींना नुकसान करायला लागते। यामुळे याला ऑटोइम्यून आजार असं म्हणलं जातं। तर ते नुकसान कशाला करतंय तर हे जे कव्हर आहे, आपल्या नसांवरती जे कव्हर आहे, ज्याला मायलिन शीथ म्हणतात, त्याचा पूर्णपणे त्याला नुकसान करतंय। जर ते नुकसान पूर्णपणे झालं तर आपण हातही उचलू शकत नाही, पायही उचलू शकत नाही, आणि जर ते कमी नुकसान झालं तर आपण आपल्या पायामध्ये वीकनेस येतो। या आजाराची लक्षणे काय आहेत तर सुरुवातीला आपल्याला हा आजार पायाला अशक्तपणा किंवा पायाला मुंग्या पण येऊ शकतात, पण अशक्तपणा येतो त्यावेळी आपण चालताना तोल जायला लागतो, किंवा पाय आपण उभा राहिले की आपल्याला थोडंसं इम्बॅलन्स झाल्यासारखं वाटतंय, किंवा आपल्याला चप्पल घालता येत नाही, किंवा आपल्याला पायऱ्या चढता येत नाही। जेव्हा हा आजार पायापासून हाताकडे जायला लागतो तेव्हा आपल्याला हातामध्ये वीकनेस जाणवायला लागतो, म्हणजे की पायाचं पॅरालायसिस झाल्यानंतर ते हाताकडे पॅरालायसिस व्हायला सुरुवात होते। हाताचं पॅरालायसिस झालं तर आपल्याला बटन लावता येत नाही,
किंवा आपल्याला भान पाडता येत नाही कणव्याने, असं होऊन मग हा आजार वरती जाऊन आपल्याला डोळ्यांच्या देखील नसांना, मांसपेशींना किंवा नसांना इजा पोहोचून आपल्याला दिसायला अडचण व्हायला लागते किंवा पुढे चालून आपल्याला गिळताना देखील त्रास व्हायला लागतो. तर हे आजार असा पायाकडून हाताकडे जाऊन आणि शेवटी हे आजार जेव्हा जास्त सिरियस कधी म्हणता येतो, तर हा आजार जेव्हा श्वास घ्यायच्या मांसपेशींना जेव्हा नुकसान पोहोचवतो तेव्हा आपल्याला स्वतःला श्वास घेता येत नाही. मग तेव्हा आपल्याला एक ऑक्सिजन द्यायला लागते किंवा आपल्याला व्हेंटिलेटरची गरज भासते. परंतु शक्यतो 10 ते 15% लोकांनाच या आजारामध्ये व्हेंटिलेटरची गरज भासते. सगळ्या रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज भासत नाही. परंतु आपल्याला जेव्हा केव्हा सध्या जर पायाला विकनेस वाटत असेल किंवा पायाला चप्पल घालता येत नसेल पायामध्ये किंवा पायऱ्या चढता येत नाही किंवा पॅरालायसिसचे लक्षणं जाणवत आहे, तर त्वरित आपण सगळ्यांनी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे या आजाराची सर्व उपचार उपलब्ध केलेले आहेत आणि आपण त्वरित या रुग्णालयामध्ये येऊन आपण त्वरित उपचार घेणं आवश्यक आहे. जर या आजाराचा उपचार काय आहे, तर या आजारासाठी IVIG म्हणजे इम्युनोग्लोबुलिन हे इंजेक्शन हे आपल्या महाविद्यालयामध्ये उपलब्ध असून या आजाराला दुसरी उपचार पद्धती म्हणजे प्लाझ्मा फेरेसिस आहे, जे करून की हे डायलिसिस सारखाच एक प्रकार असून त्यामध्ये आपला प्लाझ्मा हा बाजूला काढून त्याच्यामधले अँटीबॉडीज बाजूला केले जातात आणि परत आपला प्लाझ्मा आपल्या शरीरामध्ये रिप्लेसमेंट केला जातो. हे दोन्ही उपचार पद्धती आपल्या महाविद्यालयामध्ये उपलब्ध असून याचा सर्व रुग्णांनी फायदा घ्यावा. आता यासाठी आपल्याला काळजी काय घ्यावी, तर काळजी घेण्यासाठी हा आजार मूलतः दूषित पाणी आणि दूषित अन्न खाल्ल्यामुळे होतो. तर दूषित पाणी आपण पिले नाही पाहिजे. सध्याच्या काळामध्ये आपण पाणी उकळून गरम करून थंड करून पाणी प्या, उकळूनच पाणी प्या किंवा फिल्टर करून पाणी प्या. रोडवरील उघडे अन्न खाऊ नका किंवा आपण जे भाजीपाला घेत आहे ते धुवून घ्या. जर फळं खात असो तर ते धुवून घ्या, जेणेकरून आपल्याला इन्फेक्शनच होणार नाही याची काळजी घ्या. कारण GBS हा आजार इन्फेक्शन झाल्यानंतर आपली इम्युनिटी जी आहे ती ऍक्टिव्हेट करतो आणि आपली इम्युनिटी आपल्याच नसांवरती अटॅक करतात. तर हे न होण्यासाठी आपण आपली प्रतिकार क्षमता वाढवणं आवश्यक आहे, म्हणजे आपण निरोगी राहणं आवश्यक आहे. निरोगी राहण्यासाठी आपण गरम करून पाणी पिणे, सगळ्या फळभाज्या धुवून खाणे आहे, हात धुणे आहे, हात धुवायची काळजी घेणे आहे. जसं की काही लोक हे मास्क वापरत आहे, मास्क वापरायची आवश्यकता नाही, कारण हा आजार संसर्गजन्य नसून या आजाराला भिण्याचं काहीही काम नाही. परंतु आपल्याला काही लक्षणं जाणवले, आपल्याला चप्पल घालता येत नसेल, पायऱ्या चढता येत नसतील किंवा आपल्याला भान पाडता येत नसेल किंवा बटन लावता येत नसतील, म्हणजे की अशक्तपणा हातात पायात कुठेही अशक्तपणा आला की लवकरात लवकर आपण जवळच्या दवाखान्यामध्ये जाऊन भेट द्या आणि योग्य तो उपचार घेणं आवश्यक आहे. धन्यवाद.